पोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज मी तुमच्या सोबत माझं किचन ऑर्गनाइज कसं करते ते शेअर करणार आहे। सो आपल्या महिलांची घरातील सर्वात आवडती जागा म्हणजे किचन आणि आपला जास्तीत जास्त वेळही किचन मध्येच आपण स्पेंड करत असतो। आणि मी इथे सरकारी घरात राहते, तर आम्हाला इथे फार फॅन्सी किंवा मॉड्युलर अशी किचन नाही मिळत। आम्हाला सिंपल अशी एल टाइप चौटा आहे आणि सिंपल अशी किचन आहे, मॉड्युलर वगैरे काही नाही आहे। तर त्या किचन मध्ये मी माझं जास्तीत जास्त वस्तू कशा ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत, काउंटर टॉप मी कसा ऑर्गनाइज करते की तो मला हँडी राहील आणि दिसायलाही छान दिसेल, आणि काउंटर टॉपच्या खाली जी रॅक आहे त्यातही मी कशा प्रकारे माझं सर्वच स्टफ कसं अरेंज केलेलं आहे, तर हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग आता मी माझ्या किचनचा काउंटर टॉप तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे असा एल टाइपचा ओटा आम्हाला मिळालेला आहे। ओट्याच्या साइडलाच इथे खिडकी आहे आणि खिडकीच्या वर एक इथे एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे। चला तर आता ऑर्गनाइज करायला सुरुवात करूयात। तर इथे तुम्हाला दिसत असेल हे माझं एक DIY आहे। मी हे स्पून ठेवायसाठी तयार केलेलं आहे। एका बॉटलपासून मी हे DIY बनवलेलं आहे आणि यामध्ये माझे सर्व मोठ्या आकाराचे चम्मच वगैरे सर्व व्यवस्थित मावतं। या कॉर्नरला इथे मी हे ठेवून देत आहे। त्यानंतर माझ्याकडे ही एक लाकडाची फळी होती, त्यावर मी लव सर्व हिअर असं लिहिलं, त्याला व्हाईट कलर देऊन। आणि त्यानंतर ह्या ज्या तुम्हाला बॉटल दिसत आहेत ह्या डाबर हनीच्या बॉटल आहेत। मी असं ॲमेझॉनवर एक बघितलं होतं, खूप महाग होतं, तर म्हटलं चला आपणच बनवूयात घरी। तर मी त्यावर चम्मच फोर्क वगैरे हे व्यवस्थित ड्रॉ करून घेतलं आणि बघा माझं किती छान स्पून होल्डर इथे तयार झालेलं आहे। माझे सर्व स्पून, कैची, पुन्हा चाकू वगैरे सर्व व्यवस्थित यामध्ये मावतं। त्यानंतर माझ्याकडे ही मिठाची एक भरणी आहे सिरॅमिकची, ती मी साईडला इथे ठेवून देत आहे। आणि त्यानंतर लोणचं जे आपल्याला डेली लागतं ते पण मी इथे काउंटर टॉपवरच इथे ठेवत आहे। त्यानंतर ही एक बास्केट आहे, त्या बास्केटमध्ये मी आपलं पतंजलीचा आवळा पावडर, त्यानंतर मेथीचे दाणे आहेत हे, आणि हनी जे रोज लागतं मला, निंबू आणि हनी मी रोज सकाळी घेते, आवळा पावडर पण मी घेते, आणि त्यानंतर हे आहे काळं मीठ। तर हे मला रोज सकाळी लागतं म्हणून हँडी राहावं म्हणून हे पण मी काउंटर टॉपवरच इथे ठेवत आहे। तर अशा प्रकारे हा कॉर्नर दिसत आहे। त्यानंतर इथे वर मी हा जो तुम्हाला कलर दिसत आहे हा आम्ही घरीच पेंट केलेला आहे। हा सर्व ऑइल पेंट आहे, कारण साधा कलर दिला असता तर इथे चिमणी नसल्यामुळे काय होतं सर्वीकडे चिकट होतं आणि साध्या त्यावर माती आणि राख खूप जास्त प्रमाणात येते आमच्या इथे। तर त्यामुळे मी इथे ऑइल पेंट दिला की तो कपड्याने पुसताही येईल। आणि त्यावर हे 3 वुडन सेल्फ मी इथे बसवून घेतलेले आहेत। वर एक फ्रेम तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर इथे मी साईडला एक काचेच्या ग्लासमध्ये मनी प्लांट इथे ठेवला। त्यानंतर हे 2 पितळेचे भांडे तिथे ठेवलेत आणि त्यानंतर हे तुम्हाला माझ्या हातात जे दिसत आहे हे मुलांचं खेळणं होतं, त्याला मी छान भोपळ्याचा कलर दिला आणि त्यामध्ये लवंग ठेवून हे मला इथे मी छान डेकोरेट करून ठेवलेलं आहे। डेकोरेशन आणि त्याचा यूज पण खूप छान आहे। त्यानंतर ह्या माझ्याकडे काही सॉसच्या बॉटल होत्या, त्याला मी छान इथे पेंट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे काही मनी प्लांटच्या कटिंग मी ग्रो केलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला हे जे दिसेल हेही माझं एक DIYच आहे, कपापासून मी इथे बनवलेलं आहे, खूप सुंदर दिसतं हे पण। आणि त्यानंतर या शेल्फवर इथे ही एक आजीबाई तुम्हाला दिसेल, गंगूबाई माझी, तर हे पण एक लिक्विडची बॉटल होती त्यापासून मी बनवलेली आहे। त्यानंतर इथे एक हा चायवाला, नेहमी टपऱ्यांवर मी पाहत होती असे छान चायवाले तिथे उभे असायचे स्टॅच्यू, तर मी पण त्यातनं इन्स्पायर होऊन हा स्टॅच्यू बनवलेला आहे। त्यानंतर इथे बघा ही एक माझ्याकडे रिकामी डब्बी होती कसली तरी क्रीमची, तर त्याला मी इथे छान बर्गर बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी माझ्या विलायती स्टोअर केलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला हा इथे एक सेफ दिसत असेल, हे पण एक प्लास्टिकचं रिकामं कंटेनरच आहे।
वेस्ट होतं, तर त्याला मी छान कलर केलं आणि त्याला वर सेफचा चेहरा बनवला. आणि बघा किती छान यात माझे सर्व खडे मसाले मी स्टोअर केलेले आहेत आणि दिसायला पण किती छान दिसतं हे. तर अशा प्रकारे माझ्या ह्या तिन्ही वुडन शेल्फवर मी अशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपलं केकचं जे पृष्ठ राहतं ते नंतर वेस्ट होतं, तर त्यालासुद्धा मी छान इथे अर्ध्यातून कट करून त्यावर एक लेडी बनवली आहे. आणि इथे पण तसंच मी एक छान लेडी बनवलेली आहे केक बेसवर. आणि बघा किती सुंदर असे माझे 2 हँगिंग इथे तयार झालेले आहेत. तर या वुडन शेल्फच्या दोन्ही साईडला मी असे इथे हँग केलेले आहेत. दिसायला खूप खूप सुंदर दिसतात हे. आणि त्यानंतर लक्ष्मीपूजेसाठी आपण हे जे सुपं आणतो तर त्याचाही मी इथे यूज केलेला आहे. त्यावर हा छान खादाड मुलगा मी इथे पेंट केलेला आहे. नंतर इथे मी हे छोटूसं कॅलेंडर हँग करत आहे. दुधाचे खाडे, गॅसच्या तारखा वगैरे मला नोट डाऊन करायला इथे बरं पडतं हे. त्यानंतर त्याच्या बाजूचाच हा कॉर्नर आहे. इथे मी हे एक प्लांट ठेवलेला आहे. दिसायला छान दिसतं इथे आणि याला इथे ऊन पण लागतं, त्यामुळे छान ग्रो पण होतं. त्याच्या बाजूला मी माझी गॅसची शेगडी ठेवलेली आहे. हे 12 वर्ष जुनी शेगडी आहे, पण आपण जर वस्तू नीट वापरल्या तर त्या वर्षानुवर्ष टिकतात. त्यानंतर इथे माझा पाण्याचा माठ आहे आणि माठाच्या बाजूला इथेच बेसिंग आहे. आणि एक डिशवॉश आणि एक डेटॉल हँडवॉश मी इथे ठेवलेला आहे. आणि त्यावरच माझं इथे एक ॲक्वागार्ड आहे आणि त्यावर हा इथे मी एक छान कापड ठेवलेला आहे, कारण धूळ राख भरपूर येते आणि वर नेहमी हात म्हणजे पुसल्या जात नाही, त्यामुळे मग मी त्यावर कापड ठेवते नेहमी झाकून. आणि बघा इथे हा बेसिंगच्या वरचा जो कॉर्नर आहे इथे मी काही खिळे इथे मारून घेतलेले आहेत. आणि इथे मी सर्वात आधी माझा जो टॉवेल असतो, हँकी असते हात पुसायची, ती इथे हँग केलेली आहे. आणि त्यानंतर आणि या टॉवेलच्या बाजूने इथे जे खिळे आहेत त्याला मी मुलांच्या स्कूलच्या ज्या टिफिन बॅग्स असतात त्या इथे हँग करून ठेवते, म्हणजे सकाळी लगेच हाताशी येतात, शोधत राहावं लागत नाही. तर इथे ह्या माझ्या तिघांच्या 3 बास्केट हँग केलेल्या आहेत. नंतर इथे माझे हँड ग्लोव्ज आहेत, साफसफाई करताना हे मला खूप कामात पडतात. आणि इथे एक आपली फ्रूट्स धुवायची बास्केट आहे आणि एक वायपर. तर एवढं माझं या कॉर्नरला हे इथे मी असं हँग करून ठेवत असते की लगेच हाताशी येतं आणि कामही पटपट होतात मग. तर अशा प्रकारे हा माझा कॉर्नर इथे मी ऑर्गनाइज केलेला आहे. आणि इथे ही जी विंडो आहे इथे छान थोडी स्पेस आहे, तर तिथे मी काही झाडं अरेंज करणार आहे. तर सर्वात आधी इथे मी हे छान एक कोलियसचं प्लांट ठेवत आहे. माझ्याकडे कोलियसच्या 2-3 व्हरायटी आहेत, त्याच मी इथे ठेवत आहे. आणि हे ग्रीन कलरचं कोलियस खूप सुंदर दिसतं हे पण. आणि त्या बाजूला मनी प्लांट. आणि त्यानंतर इथे हा एक कप होता जो तुटला होता, तर त्याला मी छान असं थोडं डेकोरेट केलेलं आहे, प्लांटर बनवलं त्याचं, आणि ते पण इथे मी ठेवत आहे. त्यानंतर माझ्याकडे हे पायनॅपलला लागून जे येते ना ते मी कट केलं होतं आणि ते या वाटीमध्येच पाणी टाकलं आणि त्यामध्ये ग्रो व्हायला ठेवलं. बघा त्याला आता मुळं पण आलेली आहेत, तर ते पण मी इथे ठेवत आहे, कारण इथे सकाळचं छान कोवळं ऊन येतं, जे या प्लांटसाठी खूप महत्त्वाचं असतं. इथे प्लांट्स खूप छान ग्रो होतात. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि बाहेर पण बघा, बाहेर पण खूप हिरवळ दिसते माझ्या या खिडकीमधनं. खूप 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 फ्रेश वाटतं इथे आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप 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 सुंदर दिसतो. तर आता या झाडांच्या बाजूला इथे मी एक हँगर ताराने हँग करून घेतलेला आहे ॲक्च्युली ते. आणि त्यामध्ये मी जो आपला भांडे घासायचा ब्रश आणि स्क्रबर जे असतात ते इथे ठेवते, कारण इथे ऊन लागतं त्यामुळे ते छान सुकतात, ओले राहत नाहीत. माझा काउंटर टॉप आता पूर्ण अरेंज झालेला आहे. तर आता त्यानंतर बेसिनच्या खाली जे हे एक रॅक आहे इथे मी आपलं भांडे ठेवायचं टोपलं जे असतं ना ते ठेवत असते. त्यानंतर इथे एक बास्केटमध्ये मी जे आपल्या एक बास्केट ठेवते आणि बास्केटमध्ये डेटॉल हँडवॉश, त्यानंतर आपल्याला भांडे घासायसाठी लागणारे डिशवॉश आणि पितळीचे भांडे घासायला लागणारी पितांबरी पावडर, हे सर्व मी या बास्केटमध्ये ठेवते. आणि त्यानंतर एक डस्टबिन पण माझी असते इथे, ओला कचरा टाकायला इथे ही बरी पडते. आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच ही जी स्पेस आहे इथे मी माझे डेली जे मला
भांडी लागतात ते सर्व इथे मी अरेंज करून ठेवलेले आहेत। तर सर्वात आधी इथे मी लोणच्याची भरणी ठेवते। ही जरा बाहेरच्या साईडनं ठेवते म्हणजे तिला हवा वगैरे व्यवस्थित लागेल। आणि त्यानंतर इथे माझी बरीचशी भांडी आहेत जी एकत्र करून मी ठेवलेली आहेत, ती इथे एका कॉर्नरला ठेवत आहे। आणि त्या बाजूला माझं हे एक पॅन आहे नॉनस्टिकचं आणि कुकर, हे सर्व मी इथे अरेंज करून ठेवत आहे व्यवस्थित। आणि मी नेहमी लोखंडाच्या कढईतच स्वयंपाक करत असते, तर त्या लोखंडाच्या 2 कढई आहेत माझ्याकडे, त्या पण मी इथेच ठेवते। त्यानंतर त्याच्यावर इथे मी हे एक इडली बनवायचं पात्र, त्यानंतर इथे 4-5 गंज आहेत हे एकत्र ठेवलेले, कारण जागा कमी आहे त्यामुळे त्याच्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात। त्यानंतर तिथे माझं एक चॉपर आहे, टिफिन आहे आणि त्यानंतर या बास्केटमध्ये कसुरी मेथी, त्यानंतर ओवा, सोप अशा काही रँडम वस्तू ठेवलेल्या आहेत। त्यानंतर इथे हे एक माझं प्लास्टिकची रॅक आहे, त्यामध्ये सुद्धा खायचा सोडा, धने, जिरे पूड किंवा अशा अनेक ज्या वस्तू असतात, सेंधव मीठ, तर त्या सर्व मी इथे छान अरेंज करून ठेवलेले आहेत। आणि त्या बाजूला इथे माझं हे एक स्टीलचं छोटंसं टोपलं आहे, त्यामध्ये माझ्या छोट्या वाट्या, छोट्या प्लेट्स किंवा छोटे चम्मच वगैरे ह्या सर्व ज्या छोट्या वस्तू आहेत त्यामध्ये इथे छान मी अरेंज करून ठेवलेले आहेत। आता मॉड्युलर किचन नसल्यामुळे ह्या गोष्टी मी अशा टोपल्यामध्ये एका अरेंज केलेल्या आहेत। त्यानंतर त्याच्या बाजूला माझे हे डेली यूजचे कप असतात आणि त्यानंतर बाजूलाच हे काचेचे ग्लास आणि इथे हा माझा डोसा बनवायचा तवा आणि त्या बाजूलाच मी इथे माझं रोजचं पोळ्या करायचं पोलपाट बेलणं हे अरेंज करून ठेवते। आणि याच्या बाजूलाच इथे माझे हे 2 सिलेंडर ठेवलेले आहेत। त्यानंतर कांदा लसूणची ही एक बास्केट आहे आणि त्या बास्केटच्या बाजूलाच इथे मी एक ही प्लास्टिकची बास्केट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व बॉटल मी इथे अरेंज करून ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर ही पण इथे काही स्पेस आहे, त्यामध्ये सर्वात आधी बघा हा माझा एक प्लास्टिकचा बॉक्स आहे, त्यामध्ये सर्व जे मसाले आहेत जे एक्स्ट्राचे असतात ते तिथे मी स्टोअर करते। आणि माझे हे दोन्ही मसाल्याचे बॉक्स इथे मी असे व्यवस्थित अरेंज करत आहे। त्यानंतर आणि त्याच्या बाजूला इथे हे सर्व मिक्सरचे जे भांडे असतात ते ठेवलेले आहे आणि त्याच्या बाजूलाच मी इथे माझं मिक्सर पण ठेवते, म्हणजे मिक्सर काढताना भांडी आणि मिक्सर दोन्ही मला एकाच ठिकाणी मिळतात। हे मी काउंटर टॉपवर पण ठेवू शकते, पण तिथे खूप पसारा होतो आणि मला ते गर्दी नको असते काउंटर टॉपवर, म्हणून मी इथे खाली ठेवते। त्यानंतर बाजूलाच एक खलबत्ता, लसूण अद्रक वगैरे कुटायचा। त्यानंतर इथे मी एक ट्रे ठेवलेला आहे आणि त्यामध्ये माझे तिळाचे तेलाची बॉटल, त्यानंतर हा तुपाचा डब्बा आणि तेलाची कॅटली, हे एवढं माझं तेलाशी संबंधित सर्व या ट्रेमध्ये व्यवस्थित बसतं। आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच हा माझा मसाल्यांचा बॉक्स असतो आणि त्यावर हा पोळीचा डब्बा आणि त्याखाली इथे माझं हे अप्पम पात्र ठेवत असते मी, त्यावर हे एक्स्ट्राचे जे कप्स असतात ते आणि त्यावर ही माझी बिटर आहे। बाजूलाच एक टिफिन बॅग आहे आणि इथे आसनं आहेत आणि इथे गार्बेज बॅग आहेत या बॉक्समध्ये मी ठेवलेल्यात। तर अशा प्रकारे हा एरिया पण माझा इथे ऑर्गनाइज झालेला आहे। तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा, बघा अशा प्रकारे मी हे सर्व माझं नॉन मॉड्युलर किचन व्यवस्थित ऑर्गनाइज केलेलं आहे। सर्व वस्तू चटकन दिसतात आणि पटकन हाताशी येतात आणि व्यवस्थित दिसायलाही व्यवस्थित दिसतात। तर झालं माझं सर्व ऑर्गनाइज करून, तर आता तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे मी माझ्या किचनचा। तर हा काउंटर टॉप आहे, बघा किती छान नीटनेटका आणि व्यवस्थित सुटसुटीत इथं मी ऑर्गनाइज केलेला आहे। सो फ्रेंड, अशा प्रकारे मी माझा काउंटर टॉप ऑर्गनाइज आणि डेकोरेट केलेला आहे। त्यासोबतच काउंटर टॉपच्या खाली कॅबिनेट्स पण मी मला युजफुल राहतील, हँडी राहतील अशाच वस्तू ठेवून व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला आहे।
सो तुम्हाला हे माझं काउंटर टॉप ऑर्गनायझेशन कसं वाटलं हे मला कमेंट करून प्लीज नक्की कळवा. आणि तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे, चला पटपट पटपट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघितला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशा नवीन एका छान 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 व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.